नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 28 मार्च, वार गुरुवार, आणि या दिवशी आलेले आहेत संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी म्हटलं की आपल्यासमोर येतात ते गणपती बाप्पा. चतुर्थी हा जो दिवस आहे तर हा दिवस साक्षात गणपती बाप्पांना समर्पित असतो. गणपती बाप्पांना संकट दूर करणारे संकटमोचक, त्याचबरोबर विघ्नहरण करणारे विघ्नहर्ता या नावाने सुद्धा ओळखलं जातं. आणि तसेच बाप्पांना बुद्धीचे देवता, ज्ञान देणारे ज्ञानदेवता असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणून या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते आणि त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू देखील अर्पण केले जातात. त्यामध्ये जास्वंदाचं फूल आणि दुर्वा, शमीपत्र हे बाप्पांना अतिशय प्रिय आहेत. या वस्तू अर्पण करून व्रत करून गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेतला जातो. असं म्हटलं जातं की चतुर्थीचं व्रत केल्याने, त्याचबरोबर या दिवशी बाप्पांची विधिवत पूजा केल्याने गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. तसेच या दिवशी अनेक प्रकारचे उपाय आणि सेवासुद्धा केले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. आपल्याला हा उपाय प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांसाठी करायचा आहे. मुलांसाठी 11 लवंगांचा हा अतिशय प्रभावी उपाय केल्याने मुलांचे सर्व दोष, अडचणी, संकट, विघ्न हे दूर होतात आणि मुलं हे तुमच्या मनासारखे वागू लागतात. त्याचबरोबर मुलांची अभ्यासात, व्यवसायात, नोकरीत भरभरून प्रगती होत असते आणि मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होत असतात. असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, मी तुम्हाला हा जो उपाय सांगणार आहे हा उपाय मुलांसाठी करायचा आहे. उद्या चतुर्थी दिवशी तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. अगदी लहानातील लहान मुलांसाठी तर मोठ्यातले मोठ्या मुलांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. लग्न झालेल्या मुलं आणि मुली यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. उपाय का करायचा आहे तर पहा, कधी कधी लहान मुलं जे असतात ते खूप हट्टीपणा करतात. सांगितलेल्या कोणतीही गोष्ट ऐकत नाही, सतत चिडचिडपणे करतात. तसेच सतत ते आजारी देखील पडत असतात. मुलांना नजरदोष सातत्याने लागत असते, यामुळे मुलं आजारी पडत असतात. नजरदोष ही फक्त बाहेरच्या व्यक्तींची नाही तर घरातल्या आई-वडिलांची नजरसुद्धा आपल्या मुलांना खूप जास्त प्रमाणात लागत असते आणि यामुळे सुद्धा मुलं आजारी पडत असतात. त्याचबरोबर मोठी मुलं असतात, शाळेत जाणारी मुलं असतात. कधी कधी मुलांना अभ्यास करावासा वाटत नाही. बऱ्याच वेळा मुलं खूप अभ्यास करतात परंतु मुलांच्या लक्षात राहत नाही, म्हणून मुलांना नेहमी अपयश येत असतं, मुलांची प्रगती होत नाही. त्याचबरोबर मोठी मुलं असतात, एखादी उच्च पदवी धारण करत असेल, एखादी उच्च डिग्री घेत असेल, प्रयत्न करतायत परंतु हवं तसं यश मिळत नसेल, त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. किंवा मोठे मुलं मुली आहेत आणि त्यांना नोकरी प्राप्ती करायची आहेत परंतु प्रयत्न कष्ट करून त्यांना नोकरी प्राप्ती होत नसेल तर तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. अर्थात मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना, नकारात्मकता, वाईट दोष दूर करण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर आपल्याला हा उपाय 11 लवंगाचा करायचा आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये, त्याचबरोबर सामुद्रिक शास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये काही अडचणी सोडवण्यासाठी, काही चांगल्या वाटचाल आपल्याला मिळण्यासाठी, मुलांचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी काही उपाय जे आहेत तर ते सांगितलेले आहेत. आणि यामध्येच लवंग ही जी वस्तू आहे तर ही आपल्या स्वयंपाकघरामध्ये वापरत असतो. हा एक मसाल्याचा पदार्थ आहे आणि या लवंगांचा उपाय आपण मसाल्यांव्यतिरिक्त वास्तुशास्त्रामध्ये आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी सुद्धा उपाय करू शकतो. लवंग हे जे आहे तर हे वाईट शक्ती, नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात. त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी लवंगांचे उपाय हे केले जातात. तुम्हाला काय करायचं आहे, उद्या सकाळी उठायचं आहे. उद्या संपूर्ण दिवसामध्ये तुम्हाला हा उपाय कधीही करायचा आहे. तर आपल्याला हा उपाय करण्याच्या अगोदर गणपती बाप्पांना विधिवत पंचामृतने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे. बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहेत, एका पाटावर किंवा देवघरामध्ये ठेवायचे आहेत. बाप्पांना हळदी कुंकू, धूप, दीप, अगरबत्ती, अक्षदा अर्पण करायच्या आहेत, दुर्वा अर्पण करायच्या. त्याचबरोबर जास्वंदाची लाल फुलं असेल तर ती अर्पण करायची. आणि यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत 11 अखंड लवंगा, ज्याला फुलं असतात.
तर अशा तुम्हाला 11 अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत। या लवंगा तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर आपली ज्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय करत आहे त्या मुलांना आपल्या शेजारी घ्यायचं आहे। यानंतर तुम्हाला या लवंगा उजव्या हातामध्ये घेऊन 3 वेळा गणपती बाप्पांचं अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे। 2 वेळा पठण केल्यानंतर तिसऱ्यांदा जेव्हा आपण हे अथर्व शीर्ष म्हणू त्यामध्ये शेवटच्या वेळी तुम्हाला फलश्रुती सहित म्हणायचं आहे। फलश्रुती ही फळप्राप्ती करण्यासाठी असते, यामुळे 3 वेळा म्हणून झालं की तुम्हाला शेवट फलश्रुती म्हणायची आहेत आणि या लवंगा अभिमंत्रित करायच्या आहे। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, यामधली एक लवंग जी आहे तर ती आपल्या मुलांना खायला द्यायची आहेत आणि बाकीच्या 10 लवंगा तुम्हाला एका वाटीमध्ये एका डब्यामध्ये भरून तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्यायच्या आहेत। यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा सकाळी उठायचं आहे, अंघोळ वगैरे करायचे आहेत आणि पुन्हा 3 वेळा गणपती बाप्पांचा अथर्व शीर्ष म्हणायचं, शेवट एकदा फलश्रुती म्हणायची आणि पुन्हा आपल्याला त्या लवंगांमधली एक लवंग काढायची आणि मुलाला खायला द्यायची। असा हा उपाय तुम्हाला उद्यापासून, उद्या गुरुवार आहे, चतुर्थी आहे, 28 मार्च आहे, उद्यापासून तुम्हाला हा उपाय चालू करायचा आहे। तर एकूण 11 दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे। जर तुम्ही कंटिन्यू हा उपाय 11 दिवस केला तर 7 एप्रिलला या दिवशी रविवार आहे, तर या दिवशी तुम्हाला ही सेवा जी आहे तर ती समाप्त करायची आहे। या दिवशी शेवटचा दिवस आहे आणि यानंतर ही शेवटची एक लवंग उरेल ती तुम्हाला मुलांना खायला द्यायची आहे। करून पहा, हा उपाय मुलांच्या प्रगतीसाठी अतिशय प्रभावी मानला जातो। जो पण व्यक्ती आपल्या मुलांसाठी हा उपाय करतो त्याचं फळ त्या व्यक्तीला निश्चितच प्राप्त होतं। आता जर तुमची मुलं मोठी असेल ना, त्यांना वाचता लिहिता येत असेल तर हे अथर्व शीर्षमचं पठण तुम्ही तुमच्या मुलांनाच करायला लावा, मुलांकडनं वाचून घ्या, ही सेवा मुलांकडनं करून घ्या। जर मुलं खूप लहान आहेत, वाचता लिहिता येत नाही, त्यांना उच्चार स्पष्ट करता येत नसेल तर मग तुम्ही वाचला तरीही चालेल, मुलांना सोबत घ्या। तुम्ही केलेली सेवा ही मुलांनाच लागू होते, कारण हा उपाय फक्त आपण मुलांसाठीच करू शकतो। मुलांच्या तल्लख बुद्धीसाठी, मुलांचा हट्टीपणा कमी होण्यासाठी, मुलांचे दोष दूर होण्यासाठी, मुलांवर कधीही वाईट संकट आणि विघ्न हे येऊ नये यासाठी हा उपाय केला जातो। जर तुमच्या घरामध्ये 2 मुलं असेल आणि 2 मुलांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर कसा करायचा, तर काय करायचं, सेवा तुम्ही एकदाच करायची आहेत। तर 2 मुलं आहेत तर तुम्हाला 22 लवंग घ्यायच्या आहेत, 22 लवंग उजव्या हातात घ्यायच्या, सांगितल्याप्रमाणे 3 वेळा अथर्व शीर्षमचं पठण करायचं, शेवट तुम्हाला 1 वेळा फलश्रुती म्हणायची आणि या लवंग अभिमंत्रित करायच्या आणि यानंतर 2 लवंगा काढायच्या आणि त्यातल्या 2 मुलांना खायला द्यायच्या। बाकीच्या लवंगा डब्यात किंवा एखाद्या कापडात बांधून देवघरामध्ये ठेवून द्यायच्या। पुन्हा दुसऱ्या दिवशी तुम्हाला सेम असाच उपाय करायचा आहे, एकूण 11 दिवस। तर तुम्हाला वेगळ्या मुलासाठी वेगळी सेवा करायची गरज नाही, सेवा तुम्ही एकत्रच करा आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही उद्या हा उपाय आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी नक्की करा। खरंच तुमच्या मुलांच्या आयुष्यात काही अडचणी असेल तर उपाय करून त्याचं फळ मुलांना नक्कीच प्राप्त होईल। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।